2 कांदे चिरून पाण्यात टाकले. तर आता आपल्याला हे कांदे बारीक चिरून घ्यायचे. तर पाण्यात टाकले सुरुवातीला, म्हणजे याची घाण सगळी या पाण्यामध्ये निघून जाते. आणि मिरच्या घेतल्या चिरून 5-6. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, यालासुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची. आणि इथं आपण घेतलेलं आहे थोडेसे शेंगदाणे. तर आता हे जो कांदा आहे आपल्याला पाण्यातला काढून घ्यायचा. आणि याला बारीक करून घ्यायचं. तर गॅसवरती कढई ठेवली. आता गॅस कमी करून घेऊयात. आता आपण थोडंसं तेल घातलेलं आहे कढईमध्ये. जाड कढई घेतली आणि जाड रवा आहे. आता हा रवा आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे. आणि आपण याला आता हलकं भाजून घेणार आहोत थोडंसं. तुम्ही यावर तूपही घालू शकता. कुठल्याही प्रकारचं खाण्याचं तेल आपण घातलं तरी चालतं. आपण याला हलकं भाजून घेऊयात आता थोडंसं. छानपैकी असं भाजून घ्यायचं याला. आणि इथं हा कांदा आहे. कांदा आता आपण टोमॅटो चिरलेला आहे आणि कांदासुद्धा आता मी चिरून घेते. आणि आता थोडंसं रवा भाजला की लगेच गॅस बंद करायचा. आता कढईची जी गरमी आहे कढईची आहे, कढई गरम असल्यामुळं आता रवा यातच आपल्याला ठेवून द्यायचा. मध्ये मध्ये थोडं हलवत राहायचं याला आपल्याला. आणि तोपर्यंत कांदा चिरून घेते. आता हे पाणी पहा किती कांद्याचं घाण पाणी निघालेलं आहे. तर इथं मी आता कांदा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा चिरून घेतली. आता इथं आपण गॅस चालू केला. यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं. मोहरी हे आपण इथं आता कांदा घालायचा. हिरवी मिरची घालायची. आता शेंगदाणे घालायचे. थोडासा कढीपत्ता आहे, कढीपत्ता टाकू आपण. याला चांगलं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे आणि चांगलं तळू द्यायचं तेलामध्ये. थोडंसं लाल तिखट घालूया. आता इथं टोमॅटो घालायचं. पुन्हा एकदा परतून घ्यायचं. कोथिंबीर टाकायची. आता आपल्याला गरजेनुसार मीठ घालायचं यामध्ये. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी हळद घालायची, किंवा हळद तुमच्या आवडीनुसार घातली तरी चालते, नाही घातली तरी चालते. आता यामध्ये आपण 4 वाट्या पाणी घालणार आहे. 2 वाट्या रवा घेतला होता, तर त्याला 4 वाट्या पाणी घालायचं. आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आपली. तर आता फोडणीला इथं उकळी आलेली आहे. तर या उकळीमध्ये आपल्याला असा रवा घालायचा थोडा थोडा करून. आणि याच्या अशा गाठी नाही होऊ द्यायच्या आपल्याला. इथं लगेच याला मध्ये मध्ये असं हलवत राहायचं. असं करून आपण सगळा रवा यामध्ये टाकू. आणि असं मध्ये मध्ये थोडंसं चमचने हलवत राहायचं. तर आता आपल्याला यावरती ताट झाकायचे 5 मिनटासाठी. आणि लगेचच गॅस एकदा फुल करायचा आणि लगेच बंद करून घ्यायचं. तर आता 5 मिनिटं झालेली आहेत. उपीटला चांगली वाफ आपण काढून घेतलेली आहे. तर बघितलं आपलं गरमागरम असं उपीट तयार झालेलं आहे खाण्यासाठी.